महाराजांनी भक्ती सांगितली, देह गेला तरी चालेल, पण आपल्याला काय करायचंय? देवाची भक्ती करायची आहे, देशावर प्रेम ठेवायचं आणि ज्या धर्मात आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या धर्माबद्दल आपली आवड ठेवायची आहे. महाराज म्हणतात देह जावं अथवा राहावं हे म्हणायला तेवढं सोपं आहे दादा, पण हे वागायला खूप अवघड आहे. जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं करायला अवघड आहे. हे केलं महाराज एकाच माणसाने. जे बोलणं सोपं नव्हतं ते करणं सोपं नव्हतं, पण ते करून दाखवलं या समाजाला. म्हणून आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कपाळावरचं भगवं कुंकू कायम राहिलं. लक्षपूर्वक ऐका. देह जावं अथवा राहावं पांडुरंगी दृढ भाव कशाला म्हणतात? लक्षपूर्वक ऐका. धर्मवीर संभाजी महाराज आलमगीर औरंगजेबाच्या दरबारात उभे होते. आलमगीर औरंगजेब म्हणत होता, शंभूराजे एक बार कहे तो आप ये हिंदू धर्म छोड़ने के लिए तैयार हो. अरे संभाजी राजे जागेवर उठले असतील, तो रुबाबदार देव असा वाघासारखा उभा राहिला असेल, औरंगजेब समोर उभा राहिला असेल, म्हणाला असेल, शंभूराजे कहे दो आप ये हिंदू धर्म छोड़ने के लिए तैयार हो. तसा संभाजी राजा कळाला असेल, औरंगजेब तू थांबलास आमच्या मुखातून एक माफीचा शब्द ऐकण्यासाठी. अरे हा संभाजी राजा मरेल पण कुणा समोर नतमस्तक होणार नाही, कारण हे कुण्या आयऱ्या गैऱ्याचं रक्त नाही, हे रक्त आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. आम्ही मेलो तरी चालेल, पण आमचं हे मस्तक कुणाच्याही चरणावर नतमस्तक होणार नाही. याला म्हणतात देह जावो अथवा राहो. विठ्ठल महाराज म्हणतात जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं करायला अवघड आहे. लक्षपूर्वक ऐका. मग आमची आवड निष्ठा आणि सद्भाव हा सुद्धा आम्ही जोपासला पाहिजे. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? तुम्हाला देव शोधावा लागला का? तुकोबारायांनी सांगितलं, मला देव शोधावा लागला नाही. विठ्ठल कुळीचे दैवत आम्हाला देव शोधावा लागला नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्हाला देव शोधावा लागला नाही. माझ्या वाड वडिलांपासून ज्या देवाची सेवा आमच्या घरात करण्यात आलेली आहे त्याच देवाची सेवा मी इथून पुढे चालू ठेवलेली आहे. माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती एक आहे, मला देवाच्या चरणाची सेवा करायला मिळते. हीच माझ्या जीवनात सगळ्यात मोठी संपत्ती आहे. चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा बोला, महाराज म्हणतात आम्हाला देव शोधावा लागलाच नाही. महाराज का? तर आमच्या घराण्यामध्ये एका विठ्ठलाला सोडून कोणाची सेवा केलेली नाही. काही साधकांनी महाराजांना विचारलं, काही साधक लोक निघाले तुकोबारायांकडे, नाव ऐकलं का निघाले. नाव ऐकल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर महाराज तुकोबाराय गळ्यामध्ये विणा घेतलेला होता चोपदार, आणि तुकोबाराय अशी बसले होते बाळकृष्ण बा. बसल्याच्या नंतर महाराज तोंडातनं नामस्मरण चालू होतं. असं म्हणतात तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी एक क्षण सुद्धा भजनाशिवाय घालवलेला नाही. एक क्षण सुद्धा तुकोबारायांचा भजनाच्या शिवाय वाया गेला नाही. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात आमच्या मनाला समाधान हे फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये मिळालेले. मग काही साधकांनी विचारलं, महाराज आम्ही सुद्धा तुम्ही सांगाल त्या देवाचं नाव घेण्याकरता तयार आहे, पण तुम्ही एवढा मोठा तुमच्या जीवनामध्ये परमार्थ केला, या परमार्थाचं तुम्हाला काही फळ मिळालं का? तुकोबारायांनी डोक्याला हात लावला आणि तुकोबाराय म्हणायला लागले, बाबा देवाचं नाव घेणारा आतापर्यंत वाया गेला असा या जगात कुणी ऐकलं का? अरे नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला? मी तुम्हाला विचारतोय, सांगा देवाचं नाव घेणारा कधी कोणी वाया गेला का? अजिबात गेलेला नाही. मी परमार्थ केला, मला तेव्हा कळालं संत आणि भगवंत एक आहे, एकची कोंगडी पांघरू हरी. मी
मी वासुदेव तत्वता, मी आणि परमात्मा एकच आहे हे मला तेव्हा कळालं जेव्हा मी भगवंताचा परमार्थ केला, नामस्मरण केलं तेव्हा. मग काही लोकांनी सांगितलं, महाराज आम्ही सुद्धा तुमच्या देवाचं नाव घेण्याकरता तयार आहे, पण आम्हाला विठ्ठलाचं नाव आवडत नाही. एका खोडीची माणसं असतात का समाजात? त्याने सांगितलं मला विठ्ठलाचं नाव आवडत नाही. महाराज म्हणले नाहीच आवडत ना, तू कोणत्या देवाचं नाव घे, 50 वर्ष दुसऱ्या देवाचं नाव घेऊन माझ्याकडे ये. माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला फक्त एक प्रश्न विचारेल, तू 50 वर्ष त्या देवाचं नामस्मरण केलं, ज्या देवाची सेवा केली, तो देव माझ्या पांडुरंगासारखा आहे का? फक्त मला एकदा सांग. माझ्या पांडुरंगासारखा तो, माझ्या देवासारखा तो देव आहे का? हे फक्त मला एकदा सांग. साधकाने सांगितलं, महाराज मी दुसऱ्या कोणत्याच देवाची भक्ती करणार नाही, मी तुम्ही सांगाल त्याच देवाची भक्ती करतो. पण मला सांगा, तुम्ही ही भक्ती करत असताना तुम्ही भगवंतासोबत एवढं कनेक्ट झाला तरी कसं काय? असं कोणतं नातं जोडलं तुम्ही देवासोबत? महाराज म्हणतात, अरे या जगात अनेक नाते मी माझ्या डोळ्यानं पाहिलेत, प्रत्येक नातं डोळ्याने पाहिलं. बाप मुलाचं नातं आहे, आई लेकीचं नातं आहे, मामा मावशीचं नातं आहे, सगळे नाते महाराज कामापुरते आहेत. ही नाती सगळी मतलबी आहेत. एक ना एक दिवस ही सगळी नाते बदलल्या जातात. हे शब्द ऐकल्याच्या नंतर साधकाने सांगितलं, तुकोबाराय मग कोणतं नातं तुम्ही भगवंतासोबत जोडलं? तुकोबाराय म्हणतात, आम्ही एक नातं मला आवडलं होतं, ते मी या जगातून बाजूला केलं, तेच नातं जगाच्या मालकासोबत जोडलं. कोणतं नातं? उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एकदा जोरदार भजन करा. विठाल एका माणसाची बघा बायको मेली, आपलं सॉरी त्याची आई मेली. बघा आई मेली म्हणून प्रवीण भाऊ घराच्या असं दरवाजात बसून जोरात जोरात रडायला लागलं. अरे मला माझी आई मेली, माझी आई मेली, माझी आई मेली, मी आता कोणाला उद्यापासून आई म्हणून हाक मारू? जोरात रडायला लागलो सोबत. आणि रडताना सुद्धा महाराज काही काही माणसं कसली रडते, डेंजर काही सांगता येत नाही. जोरात रडायला लागला आणि रडत असताना गावातल्या 5-50 म्हाताऱ्या जमा झाल्या. त्याच्या घरी आल्या बाळकृष्ण बुवा. घरी आल्याच्या नंतर त्याला म्हणायला लागल्या, अरे दादा रडू नको, भावड्या अजिबात रडू नको, कशाला रडतोय? अरे तुझी आई मेली म्हणून कशाला रडतोय? हे बघ गावातल्या एवढ्या म्हाताऱ्या तुझ्या घरी जमा झाल्या, याच्यातल्या कोणाला पण तू आई म्हण. तुझी आई आणि आम्ही एकाच वर्षी या गावात नांदायला आलो होतो बघ. आज तुझी आई गेली, काही वर्षानंतर मला जावं लागणार आहे. कोणी इथं राहायला आलेलं नाही. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरण अटळे बाबा. मी तुला सांगतोय, मी हजारो कीर्तन ऐकले, माझ्यासोबत माझ्या समोर बरेच कीर्तनकार मेले, पण माझ्या अंतकरणात काही बदल झाला नाही. म्हणून मी तुला सांगते, माझं आई इथं कोणी राहण्यासाठी आलेलं नाही. त्याला सांगितलं, मला आई म्हणून हाक मार, या 50 म्हाताऱ्यांना आई म्हणून हाक मार. भावड्याला पटलं. 10व्या दिवशी उपोषण सुटलं आणि भावडं जेवाय बसलं. दणकावून पंक्तीत जेवला महाराज. आणि त्याला कळालं, म्हणजे काय देवानं माझ्यावर कृपा केली बघा. एक आई मेली तर देवानं मला 50 आया दिल्या. पण आता यमाच्या रेड्याला काय त्याचं दार सोडू वाटत नव्हतं. 2 महिने झाले महाराज. आणि दुसऱ्या महिन्यात प्रवीण भाऊ पुन्हा यमाचा रेडा त्याच्याच दारात. त्याची बहीणच घेऊन गेला बघा. पुन्हा रडायला लागलं जोरात जोरात. अय माझी बहीण वारली, माझी बहीण वारली. आता मी कोणाला बहीण म्हणून हाक मारू? आता मला भाऊबीजेला कोण ववाळणार? दिवाळीला मला कोण ववाळणार? रक्षाबंधनला मला कोण राखी बांधणार? पण गावातल्या पोरीनं त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला. 100 पोरी एकत्र जमा झाल्या आणि त्याच्या घरी गेल्या. दादा अजिबात रडू नको म्हणले. अरे तुझी एक बहीण मेली तर मरू दे, आमच्या सगळ्यांना तू बहीण म्हणून हाक मार, आम्ही तुझ्या बहिणी व्हायला तयार आहे महाराज. सगळ्या त्याला आनंद वाटला. सगळ्या बहिणीच्या आनंदात ते पुन्हा जेवलं, उपोषण सोडलं आणि मस्त आनंदात राहायला लागलं. 9व्या महिन्यामध्ये यमाचा रेडा त्याच्या घराच्या पत्र्यावर बसला आणि त्याच्या बायकोलाच घेऊन गेला. गडी भिंतीला टेकून बसला, समोर मृतदेह ठेवला, जोरात रडत होता, ए गावकऱ्यांनो माझी बायको मेली, माझी बायको मेली. भिंतीकडे बघत होत, दरवाजाकडे बघत होत, येणाऱ्या रस्त्याकडे बघत होत, पण कोणीच म्हणत नव्हतं. अख्ख म्हणता वाट पाहता पाहता ते मेलं, पण मी तुमची बायको सारखी आहे म्हणायला कोणी नाही आलं. लक्षपूर्वक आहे का? महाराज म्हणतात, हे जगातलं पती पत्नीचं नातं असं पवित्र नातं आहे, या नात्यातला एक व्यक्ती संपला रे संपला का नातं संपल्या जातं. विठाल
म्हातारा आम्हा नारायण तैशापरी. महाराज पतिव्रतेला जसं पतिप्रिय आहे तसं नातं आमच्या जगाच्या मालकाकडे आम्ही जोडलेलं आहे. याच्यात अजून एक उदाहरण टाकलेले महाराज. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशापरी. एक जण पंढरपूरला जाण्याकरता निघालं. कधीच पंढरपूर पाहिलं नव्हतं महाराज. त्यानं 10:28 ते पंढरपूरला पोहोचलं. चंद्रभागा मातेचं स्नान केलं. गावातल्या वारकऱ्यांनी त्याला सांगितलं होतं, हे बघ पंढरपूरला गेला, पण पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागा मातेची आंघोळ करत असताना, नदीवर जात असताना मोबाईल, पैसे, कपडे काही घेऊन जायचं नाही. हे एवढं चिकट होतं महाराज. यानं अंगातले कपडे रूमवर ठेवले, फक्त टावेल गुंडाळून नदीवर आंघोळीला गेलं. आंघोळीला गेल्याच्या नंतर नदीत बुडला, आंघोळ केली, नदीतून बाहेर आलं. पण जगाच्या मालकानं ठरवलं अख्ख्या आयुष्यात यानं कधीच 1 रुपया दान केला नाही. आज याच्याकडून 1 रुपया घेतल्याशिवाय मी राहणार. द्या 1 रुपया. असा जगाचा मालक त्याला म्हणणार होता. एवढ्यात हे नदीतून बाहेर निघालं. जगाच्या मालकानं वासुदेवाचं रूप धारण केलं. जगाचा मालक त्याच्या समोर उभा राहिला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वाजवा हो वाजवा, वासुदेव आला. वासुदेव आला म्हटल्याच्या नंतर महाराज वासुदेवाकडे यानं पाहिलं. यानं त्या वासुदेवा दोघांची नजरानजर एक झाली आणि वासुदेव म्हणाला द्या 1 रुपया. हे म्हटलं अरे अख्ख्या आयुष्यात मी 1 पैसा दान केला नाही, तुला 1 रुपया देऊ कुठनं? वासुदेव म्हणाला मला 1 रुपया दान द्या. हे हुशार होतं. यानं सांगितलं वासुदेवा माझ्या तळपायापासून डोक्यापर्यंत बघा, तुम्हाला वाटतं का मी पैसे सोबत आणले असतील? ते म्हटले नाही. मग एक काम करा म्हणले, माझ्या रूमवरती या, मी तुम्हाला 1 रुपया देतो. या बहादराला असं वाटलं प्रवीण महाराज की एवढं मोठं पंढरपूर, हजारो मठामध्ये हजारो खोल्या आणि हजारो खोल्यामध्ये मी कोणत्या खोलीत आहे हे या वासुदेवाला कसं काय कळणार? पण ते काय कीर्तनकार होता का महाराज? तो जगाचा मालक वासुदेव होता. आणि वासुदेवाला सांगितलं मी रूमवर या, मग तुम्हाला पैसे देतो. हे रूमवर गेलो, बाजार केला, यात्रा भरली, सगळी यात्रा बॅगेत भरली, सगळे खेळणे घेतले, सगळं घेतलं आणि दरवाजाच्या जवळ उभा राहिला. याला वाटलं वासुदेव येण्याच्या आत आपण घरी गेलेलं बरं. बॅग हातात घेतली, दरवाजाची कडी उघडणार, एवढ्याच बाहेरून आवाज आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. यानं पिशवी खाली ठेवली, त्या वासुदेवाकडे बघायला लागलं. डोक्याला हात लावला, याला माझी रूम सापडली तरी कशी काय? वासुदेव म्हणला कोणत्या पाताळात कोण कुठं लपलेलं आहे ते फक्त मलाच माहिती आहे. तू काय मला माणूस समजला का? घ्या म्हणला 1 रुपया. हे एवढं हुशार होतं ऋग्वेद महाराज. यानं सांगितलं वासुदेवा माझ्याकडं बरोबर 351 रुपये वाचलेले आहेत आणि त्या 351 मध्ये मी फक्त माझ्या गावापर्यंत जाऊ शकतो. माझ्या गावात या, मग मी तुम्हाला 1 रुपया देतो. गावात आलं, बायकोनं गावच्या वेशीत पाहिलं. पळत आली महाराज बायको. पोत्यानं फुलं आणले तिनं. तिला माहित होतं आपला काय झालं. पोत्यानं फुलं आणली बघा, आहे तसंच राहू दे. पोत्यानं फुलं आणली, त्याच्या समोर आथरली, तेव्हा फुलावर त्याला घरी घेऊन आली. दरवाजा उघडला, म्हणली मालक इथं बसा. मालक बसले, त्याच्या पायावर गरम पाणी ओतलं, पायाला हळदी कुंकू सगळं लावलं, कपाळाला टिळा लावला, दर्शन घेतलं आणि त्या बायकोनं हसून विचारलं मालक पंढरपूरची वारी केली, काय तुम्हाला लाभ मिळाला का? तो म्हणला सोड कसला लाभ घेऊन बसली, पंढरपूर पासून एक वासुदेव माझ्या मागं लागलं आणि मला 1 रुपया मागायला लागलं. ही म्हटली मग द्याला का? ती म्हटला अग मी त्याला 1 रुपया देईल, मग मी शाहूकार तरी कसला? अजिबात दिला नाही म्हटले. त्याला सांगितलं माझ्या गावाला ये, मग तुला 1 रुपया दान देतो. दोघा पती पत्नीचं बोलणं चालू होतं. बायकोनं बॅग खाली ठेवली, तिच्यातलं सामान काढत होती. नवरा म्हणाला हे बघ मी आता डोळे लावतो, थोडा वेळ आराम करतो, तोपर्यंत तू घराचं दार बंद कर. बायको घराचं दार बंद करण्याकरता गेली. प्रवीण बुवा जशी दाराच्या बाहेर गेली, समोरून येताना वासुदेव दिसलाच. वासुदेव आला हो, वासुदेव आला. बघता बघता ते वासुदेव याच्या दाराच्याकडे येताना दिसलं. याच्या बायकोनं नवऱ्याकडे पाहिलं आणि जोरात म्हणली मालक वासुदेव घराकडे आलं. हिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं याच्याकडे पाहिलं आणि हे तिला म्हणलं येऊ दे वासुदेवाला दारात, त्याला सांग माझा नवराच मेला. शब्द ऐकला महाराज आणि हे बेडवर झोपलं. नाक बंद, सगळं बंद, पोट सुद्धा हलवत नव्हतं. तेवढ्यात वासुदेव दारात येऊन उभा राहिला आणि हिनं रडायला सुरुवात केली. जोरात हांबरडा फोडला. ती सुद्धा त्याचीच बायको, मरणाची चिकट महाराज. तिनं हांबरडा फोडला आणि गावात टीम सज्जच असते. रडण्याचा आवाज आला रे आला का लाकडं हजरच महाराज. मग नवरा बायकोचे भांडणं झाले का मेलं काही घेणे नाही, पण लाकडं आणायचं काम त्यांच्याकडं. यांनी लाकडं आणले त्याच्या दारात ठेवले. त्याला वाटलं अरे उचलतेत का काय मला,
पण ही टीम तयार होती, ही टीम पंग लागलेली दुपारच्या टायमाला. याने लाकडं आणले, गवत टाकलं, तिरडी तयार केली आणि वासुदेवाला विचारलं, का हो तुम्ही आमच्या गावचे दिसत नाही? ते म्हणले मी पंढरपूरचा आहे. जेव्हा कुठंच काही नव्हतं तेव्हा माझं गाव होतं, त्या गावातला मी आहे. आणि मी इथं कसं काय आले? म्हटले तुमचा शाहूकार म्हणाला होता 1 रुपया दान देतो. अहो मग आमचा शाहूकार तर मेला. तो म्हटले मरू द्या, तो मेला, पण आता मी त्याच्या नावाने एवढ्या लांब आलो होतो, त्याला आग्निडाव देतो आणि मगच परत जातो. कोण म्हणला? वासुदेव म्हणला मी याला अग्निडाव देतो आणि नंतरच परत जातो. शब्द याच्या कानावर पडला महाराज. याच्या नाकात कापूस कोचला प्रवीण बुवा, तरी सुद्धा हे चाळून चाळून श्वास घे. श्वास घेता घेता याला उचललं, तिरडीवर टाकलं, पडक्यात अग्नी धुपट केलं. 14 जणांनी खांद्यावर घेतलं महाराज. प्रेत यात्रा समोर निघाली. त्या मडक्यातलं धुपट याच्या नाकात चाललं होतं, तरी सुद्धा उठायला तयार नव्हतं. त्या टीमनं याला पाहता पाहता बरोबर स्मशानभूमीत पोहोचवलं. वासुदेवाला वाटलं आता तरी उठल, पण हे लय दलिंदर अजिबात उठायला तयार नव्हतं. स्मशानभूमीत पोहोचलं. वासुदेवाला वाटलं आता तरी उठल, तरी सुद्धा उठायला तयार नाही. आता काय माझ्याकडं? त्याला सरणावर ठेवलं, वरून लाकडं टाकले, पेटणार नाही म्हणून पेट्रोल ओतलं, कापूर टाकला, सगळं टाकलं. पोरानं खांद्यावर मडकं घेतलं, वेडा मारला, मडकं खांद्यावर सोडलं, टप दिशी मडकं फुटलं. आणि मग काय, एका जणानं पेटवलं अग्नी आणि पोराच्या हातात दिला. म्हणले पेटव दे म्हाताऱ्याला. यानं अख्खं गाव पेटवून दिलं. टाक एकदाच जाळून याला, पुन्हा याचं काम आपल्या गावाला नसलं पाहिजे. धरला टेमान लावला महाराज आणि अग्नी पेटला ना. अग्नी पेटला तसा वासुदेवच घाबरला. तो म्हणला ए बाबा, अरे 1 रुपयासाठी कुठं मरतो का? माझा 1 रुपया फेटला. तसा हा सुद्धा म्हटला, पठ्ठ्या सुद्धा उठला. महाराज म्हणतात लोभी माणसाला जेवढं धन प्रिय आहे तेवढं मला जगाचा मालक प्रिय आहे. म्हणून मला आवडते ती भक्ती मी करत नाही, माझ्या मालकाला आवडते ती मी भक्ती करतो. अभंगाचं प्रथम चरण. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा,
करण्यासाठी म्हणजे आम्हाला देवाला आवडते ती भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेली आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. जगाच्या मालकाकडे कशाचीच कमी नाही महाराज, तरी सुद्धा जगाचा मालक आपल्या भक्ताकडून एका गोष्टीची अपेक्षा करत असतो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज म्हणले जगाचा मालक आपल्या भक्ताकडून फक्त भावाची अपेक्षा करतो. मग काही माणसं म्हणतील आपल्याला आवडतो ती भक्ती करू नका, देवाला आवडते ती भक्ती करा. ज्या आवडीनं आपण संसार करतो तेवढ्याच प्रेमानं जगाच्या मालकाची भक्ती करा. हेची थोर भक्ती, तीच भक्ती देवाला आवडते जी त्याच्या मनाभावातून जर तुम्ही केलेली असेल ती भक्ती जगाच्या मालकाला आवडते. बरं महाराज, मग काही म्हणाले आम्ही संसार करायचाच नाही का? तुकोबाराय म्हणले मी तुम्हाला म्हणालो नाही तुम्ही संसार करू नका, संसार करून तुम्ही परमार्थ करा, हे मी तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. पण जगाच्या मालकानं ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे त्याच अवस्थेमध्ये तुम्ही भगवंताची भक्ती करा. ठेविले अनंत तैसे रहावे, ठेविले अनंत तैसे रहावे, तैसे रहावे, ठेविले अनंत तैसे रहावे, तैसे रहावे, ठेविले अनंत तैसे रहावे.
राहिले तर आपल्याकडे 15 मिनिटं बघा. 15 मिनिटामध्ये सांगावं काय काय. या ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. महाराज म्हणतात जशा अवस्थेमध्ये जगाच्या मालकानं आपल्याला ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये आपण आपला परमार्थ केला पाहिजे. पूर्व काय का महाराज म्हणतात जसं भगवंताने ठेवलेलं आहे तसं आपण राहावं. आवली माता तुकोबारायांना जेवण दिल्याशिवाय महाराज भोजन सुद्धा करत नव्हत्या. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भामचंद्र डोंगरावरती भजन करण्याकरता जात होते. आवली माता घरातनं स्वयंपाक करायच्या, डोक्यावरती घ्यायचा, पाण्याचं मडकं भरायचं आणि तुकोबारायांना शोधण्याकरता जायचं. एक दिवस भंडाऱ्या डोंगराकडे जात असताना आवली मातेच्या पायात काटा मोडला, रक्ताची धार बाहेर आली, डोळ्यातून अश्रू बाहेर आले. रक्ताची धार बाहेर आली, डोळे बंद केले. अरे देवा शब्द ऐकला. पुन्हा म्हणली देवाचं नाव का तोंडात आलं असं. त्याचं नाव घेऊच संसाराची राख रांगोळी झाली म्हटली आणि त्याचंच नाव माझ्या तोंडात आलं. राग आला, डोळे बंद केले, पण वर आठवलं की माझ्या नवऱ्याची भाकर माझ्या डोक्यावर आहे आणि माझे मालक उपवाशी राहिले असतील तर त्यांच्या भजनात खंड पडेल, त्यांच्या खंड पडला नाही पाहिजे. डोळ्यात अश्रू होते, डोळे बंद केले. माझ्या पायातला काटा कोणी काढेल का. डोळे बंद केले आणि एक पोरग हजर झालं गुरं घेऊन. त्या पोराला आवाज दिला, ए बाळा इकडे. पोरग जवळ आलं. महाराज आवली मातेच्या पायाजवळ बसलं आणि मला विचारलं आई काय झालं. आई म्हणाल्या माझ्या पायात काटा मोडला रे, या पायाच्या खूप वेदना व्हायला लागल्या, काटा बाहेर काढतो का. पोराने सांगितलं आई या जगात भल्या भल्याची काटे मी काढलीत, बस खाली, तुझ्या सुद्धा पायातला काटा मी काढतो. आवली माता खाली बसल्या, डोक्यावरचं टोपलं बाजूला ठेवलं. जगाच्या मालकानं आवली मातेचा पाय आपल्या स्वतःच्या मांडीवर ठेवला. काय अधिकार असेल महाराज आवली मातेचा. पाय मांडीवरती ठेवला, स्वतःच्या जिभेला बोट लावलं आणि काटा काढण्याची पद्धत अशी जुनी वापरल्या जायची, पाय साफ केला जात होता तसा आवली मातेच्या पायाचे कण, आवली मातेच्या पायाची माती जगाच्या मालकानं स्वतःच्या जिभेला लावली. हा अधिकार आवली मातेचा होता. जगाच्या मालकाचा हात स्पर्श जाणवला आणि काटा बाहेर निघाला. आवली माता विचार करायला लागली, का रे काटा मोडला त्यावेळेस या डोंगरावर कोणी नव्हतं, तू आला कसं काय, तुझं नाव काय. त्याने सांगितलं मी जर तुझं माझं नाव तुला सांगितलं तर तू कीर्तनाचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. मला माहिती आहे तुझं मला नाव विचारू नको, भाकर घेऊन तुझ्या मालकाकडे निघून जा. पण तुझं नाव काय. त्यानं सांगितलं माझं नाव विठ्या, माझं नाव विठू. असा शब्द ऐकला ना आवली मातेचा पाराच चढला महाराज. काटा टोचल्यावर जेवढ्या वेदना झाल्या नव्हत्या तेवढं नाव ऐकल्यावर झाले. ए काळ तोंड्या असेल हो बाजूला म्हटली. जिथं नाही तिथं माझ्या मागच येतो. शब्द ऐकला, पोरग गायब झालं. आवली माता तुकोबारायांकडे गेल्या आणि तुकोबारायांना सगळा घडलेला प्रसंग सांगितला. मालकाच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. मालकाच्या डोळ्यात पाणी आलं ना आवली मातेचा हात मालकानं हातात धरला असेल आणि म्हणाले असतील आवले अगं जगाच्या मालकाचं रात्रंदिवस मी भजन करतो ग, पण जगाचा मालक साधा माझ्या स्वप्नात आला नाही आणि तुझ्या पायातला काटा काढून गेला तरी सुद्धा तो तुला कळाला नाही. भाव महत्वाचा आहे महाराज. भाव असल्याशिवाय परमार्थात किंमत नाही. कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत बरं, सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारत्यात. अय बेंडशेकर किती सुना आहेत सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. प्रवीण महाराज मारतात पण मिठी नाही. उद्यापासून चालू करा भोंगे. म्हणजे म्हणले उद्यापासून चालू करा. जिची सासून सून कीर्तनाला आली असेल तिनं आता कीर्तन संपल्या महाराजांच्या पुतळ्याजवळ जा, महाराजांच्या मूर्ती समोर जा, आपल्या सासूला कडकडून मिठी मारा. आणि जिचे सासू एवढं करून कीर्तनाला आली नसेल तुम्ही घरी जायचं वजनात आणि आवाज द्यायचा आत्या, बाहेरूनच आवाज द्यायचा, घरात जाऊन वजन हाणायचं नाही, नाहीतर म्हातारी आपटल्याशिवाय राहणार नाही. आत्या उठा, मला तुम्हाला कडकडून मिठी मारू द्या. म्हातारी म्हणाल हे बघ दुपारी आपल्या दोघीचं भांडण झालं होतं, आपल्या भांडणाचा आनंद अख्ख्या गावाने घेतला होता, आता माझा भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही. शब्द ऐकला आणि तुम्ही म्हातारीला अशी मिठी मारा का एका मिठीत म्हातारी मारा. हा शब्द मी तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. मी म्हणत होतो म्हातारीला अशी मिठी मारा का त्या आईला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. ह्या काय टाळ्या वाजवणार नाहीत, कारण ह्या काय म्हातारीला मिठी मारणार नाहीत. महाराज म्हातारीच्या नावानं पेन्शन गोळा होतंय म्हणून म्हातारी घरात आहे, नाहीतर काय माळंदी पंढरपूर म्हातारी गेली असती. त्या दिवशी कीर्तनात म्हणलं अनिल बा कधीतरी बायकोचं तोंड बघून हसा महाराज. एक जण घरी गेलं दरवाजाच्या बाहेर असं उभं राहिलं, जोरात हसलं. हे हे त्याच्या बायकोच्या हातात एवढं मोठं नारळ होतं, तिनं धरलं नारळ भाडकन फेकून मारलं बघा. एका नारळात चोपदार आडवं नाही ती आडवं पडलं आणि पडल्या त्यानं मला फोन केला, म्हटलं महाराज तुमच्या कीर्तनात ऐकलं बायकोचं तोंड बघून हसा, मी हसलो तर माझ्या बायकोनं नारळ फेकून मारलं. मी म्हटलं ताईकडे फोन दे, म्हटलं ताई तुम्ही याला नारळ का फेकून मारलं. बाई म्हणे महाराज
आमच्या भांडणात अजिबात पडू नको. हुकून चुकून एखादा नारळ तुला लागलं तर नारळाचा मार सहन करशील एवढी तुझी तब्येत नाही. अजिबात आमच्या भांडणात पडू नको. मी म्हटलं तरी सुद्धा सांग याला नारळ का फेकून मारलं. बाई म्हणे महाराज 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही, आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं हे माझं तोंड बघून हसतंय. अरे माणसाला हसावं कधी हे सुद्धा कळालं पाहिजे. त्या दिवशी एका म्हातारीनं मला 3 तोळ्याचं गंठण आणून दिलं. मी म्हटलं बरं झालं आता 2 महिने कीर्तन करायचं काम नाही राहिलं. 1,60,000 रुपये तोळा आहे. म्हटलं बरं झालं. म्हणलं आजी देव पावला. कीर्तन झालं आणि म्हातारीच्या पायाच पडलो महाराज. म्हणलं हे गंठण तू घरी जाय. म्हातारी म्हणे ओ महाराज राहू द्या तुम्हाला. मी म्हटलं आजी तुझ्या पाया पडतो बघ, हे सोन्याचं गंठण मला देऊ नको, म्हातारपणात कामाला येईल. ती म्हणे अरे ठेव महाराज, 10 वर्ष झाले अख्ख्या रायगड जिल्ह्यात कोणता सोनार मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं. मला तुला द्यायची आवड अजिबात नव्हती. मग महाराज म्हणले ठेवी द्या आनंद ते तैसेचे राहावे ते असू द्यावे समाधान. 2-3 बहादर नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर नाव हाकायला लागले. 11, 12, 1, 2, 3, 4 वाजले महाराज, पण नाव काही पुढे जायला तयार नाही. यांना असं वाटलं पाऊस पडायला लागले काय. एवढा पाऊस कसा पडला म्हणजे नदीला पूर आला. रात्रभर नाव हाकली पण आपलं गाव आलं नाही. दिवस उजाडला, पुढं सूर्य उगवला, आणि तेव्हा हे म्हटलं जाऊ दे. म्हणला रात्रभर नाव हाणली, विचार तर करू दे मागं किती पाणी गेलं. मागं ओढून पाहतात तर त्या नावेचा दोर लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच होता महाराज. तो दोरच यांनी सोडला नाही. वाक्य नीट ऐका. जोपर्यंत प्रपंचात तुम्ही मायारूपी दोर सोडत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ सुद्धा फळाला येत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. मग महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. महाराज म्हणाले जर तुम्ही या मायारूपी मोहामध्ये अडकून पडलात तर तुम्हाला भोग हे भोगावेच लागणार. याच्यानंतर आपल्याला शेवटच्या चरणाकडे जायचं, ते खूप महत्वाचं आहे. विडालं आपलं कीर्तन संपत आलेले लक्षपूर्वक ऐका. मला तुम्ही सांगा बरं, इथं माणसं प्रत्येक माणूस जन्माला येतो. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं जीवन या मातीत धन्य झालेलं आहे का. नाही, प्रत्येक माणसाचं जीवन धन्य झालं नाही. मला धन्य जीवन झालं, पण या फोटो जे लावलेले आहेत का या प्रत्येक मर्द मावळ्याचं जीवन या मातीत जन्माला आल्याच्या नंतर धन्य झालं. अहो या मातीवर होणारा अन्याय अत्याचार, आता दे दादा विको, या मातीवर होणारा अन्याय अत्याचार माझ्या मासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यानं बघितला होता. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अरे कळाली होती सौदामिनी, आपल्या पोटावरती हात ठेवला होता. पवित्र शिवनेरी गडावर असणारं शिवाई देवीचं मंदिर, त्या शिवाई देवीच्या मंदिरात आऊसाहेबांनी जावं, एक हात आपल्या पोटावरती ठेवावा आणि आपल्या आऊसाहेबांनी आई शिवाई देवीला म्हणावं, हे आई जगदंबे शिवाई देवी आम्हास असा मुलगा दे जो 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं सर्व धर्मियांचं राज्य निर्माण करेल. असा मुलगा माझ्या पोटी जन्मास घाल. आणि दिवस उजाडला. महाराष्ट्राच्या मातेत मासाहेबांच्या कोशेत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजे छत्रपती जन्मास आले, जन्मास आले. भक्तराजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले होते. एक तासी मासाहेबांकडे जात होती. माझ्या मासाहेबांना विचारत होती, आऊसाहेब बाळराजांचं नामकरण काय करायचंय. माझ्या मासाहेबांच्या मुखातनं आवाज बाहेर पडला, बाळराजांचं नामकरण करा शिवाजी. अरे सी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि शिकून वागल्याच्या नंतर जीवन जगावं कसं म्हणजे छत्रपती शिवाजी.